नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शोवर. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट फार स्पेशल आहे. मित्रांनो, द एके टॉकच्या चॅनलवरती मला असं वाटतं की हा दुसरा म्युच्युअल फंड संदर्भात मराठी पॉडकास्ट होत आहे. ह्याच्या आधी हिंदी पॉडकास्ट झाला होता म्युच्युअल फंडच्या संदर्भात. फार इंटरेस्टिंग कॉन्टेंट होता आणि म्युच्युअल फंड मध्ये खूप सारे वेगवेगळे प्रकार असतात. त्यामध्ये FD असो, SIP असो, अशा वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत. त्याबद्दल आपण त्या पॉडकास्टमध्ये माहिती घेतली होती, बरोबर. आजच्या पॉडकास्टमध्ये अशाच संदर्भात फार स्पेशल आपल्याबरोबर गेस्ट आहे. एक यंग व्यक्ती आपण म्हणू शकतो, ज्यांचं नाव आहे हर्षल बते, ज्यांनी पुण्यामध्ये 2 वर्षाआधी एक स्टार्टअपची सुरुवात केली होती. फार मोठ्या प्रमाणात काम करत आहे. त्यांचा पोर्टफोलिओ नाही म्हटलं तरी 3 ते 4 करोडचा त्यांचा पोर्टफोलिओ आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ म्युच्युअल फंड, SIP असो, FD असो, यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे, ह्यामध्ये मराठी माणसांनी कसं पाऊल टाकलं पाहिजे, या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आहे द एके टॉक्स. हर्षल बतेजी. हर्षल, नमस्कार. नमस्कार. कसं वाटतं तुम्हाला द एके टॉकच्या मराठी? एकदम मस्त वाटतं, एकदम एनर्जेटिक, रेडी टू गो. काय सांगताल, कधी असा विचार केला होता की आपल्याला एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर? जेव्हा मी 10thला होतो, 10th झाली आणि रिझल्ट नंतर मी सिम्बॉयसिस कॉलेजला ॲडमिशन घेतलं, आपल्या सेनापती बापट रोडला. तर वडिलांसोबत ज्यावेळेस ॲडमिशनसाठी आलो, तर मग ॲडमिशन वगैरे प्रोसेस झाली, तर मला ते घेऊन गेले की त्यांच्या मित्राकडे. ते बोलले, हा माझा कॉलेजचा मित्र आहे, आपण त्याच्या घरी जाऊया. मग त्याच्या घरी गेलो. घरी गेल्यावर बसलो होतो, तर त्यांच्या घरी CNBC TV हा चालू होता. त्याच्यावरती मस्त स्टॉक मार्केट वगैरे हे सगळं चालू होतं. ते वडिलांना बोलले की हा बघ, हा स्टॉक मी घेतला आणि आपण 500ला घेतला होता, आज 700ला गेला, ₹200 प्रॉफिट झालं. तर मी त्यावेळेस यंग होतो, बोललो अरे मस्त आहे, घरी बसल्या बसल्या जरी आपण 100 क्वांटिटी घेतले तरी आज 20,000चा प्रॉफिट यांनी घरी बसल्याच केला आहे. मग तिथून सुरुवात झाली, स्टॉक मार्केटबद्दल आवड निर्माण झाली. मग हळूहळू अभ्यास करायला लागलो. मग एक्झाम्स दिल्या, NISM इक्विटी डेरिव्हेटिव्स दिली, मग त्याच्यानंतर रिसर्च ॲनालिस्ट दिली, मग त्याच्यानंतर जॉब वगैरे चालू केला. की आपल्याला इथून पुढे पण फक्त आपल्यापुरतं न करता लोकांसाठी पण केलं पाहिजे. की असे आपले बरेच लोक आहे की ज्यांना या फील्डबद्दल माहितीच नाहीये. ट्रेडिशनली लोक काय करतात, इन्व्हेस्टमेंट म्हणलं की FD करणार, गोल्ड किंवा रिअल इस्टेट, स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड याच्याकडे बघतच नव्हते. तर बोललो मग कसं करता येईल. मग त्यावेळेस MFDची एक्झाम दिली, MFA रजिस्ट्रेशन म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरची. मग तिथून हळूहळू काम चालू केलं. आधी जॉब केला 2 वर्ष. मग त्याच्यानंतर आता रिसेंटली चार्टर्ड वेल्थ मॅनेजर CWM कम्प्लीट केलं फ्रॉम अमेरिकन अकॅडमी ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. आणि मग लास्ट इयर प्रॉस्पेरा वेल्थ हे स्टार्ट केलं. प्रॉस्पेरा वेल्थ स्टार्ट केलं आता 2 वर्ष झालेत ऑलमोस्ट. बरोबर. अर्थातच मी फार एक बेसिक प्रश्न घेतो सध्या, की म्युच्युअल फंड याचा अर्थ काय आहे? आता एकदम सिंपल भाषेत सांगायचं झालं तर म्युच्युअल फंड ही एक ट्रस्ट आहे. दॅट कलेक्ट्स मनी फ्रॉम इन्व्हेस्टर्स हू हॅव कॉमन इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्स. म्हणजे आपल्या सगळ्यांचा कॉमन ऑब्जेक्टिव्ह आहे की आपल्याला एका ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. आणि मग ते कलेक्ट केलेले पैसे फंड मॅनेजर्स मॅनेज करतात. आणि ते कुठे इन्व्हेस्ट करतात? रिअल इस्टेट, गोल्ड, स्टॉक्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, बॉन्ड्स झाले किंवा मनी मार्केटमध्ये, ह्या व्हेरियस ॲसेट क्लासमध्ये ते इन्व्हेस्ट करतात. आणि जसे त्याचे रिटर्न्स येतात तसे ते इन्व्हेस्टरमध्ये पास ऑन होतात. ओके. त्यालाच घेऊन सिमिलर पुढे एक प्रश्न, की कसं, म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की एक व्यक्ती आहे, तो वेगवेगळ्या म्युच्युअल फंड कंपनीमध्ये पैसे तरी इन्व्हेस्ट करत असत. तोच पैसा कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्ट करते आणि कदाचित तो पैसा रातोरात वर्षानुवर्ष तो डबल होतो, बरोबर. अशा प्रकारे ते काम चालत असेल. जर एखाद्या व्यक्तीला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, बरोबर, तर त्यांनी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये पाहणं गरजेचं आहे? जसं की SIP असो, FD असो, असे वेगवेगळे म्युच्युअल फंड मध्ये प्रकार आहेत, बरोबर. त्याबद्दल काय? आता बघा, जसं ॲज पर SEBI 5 कॅटेगरीज आहे म्युच्युअल फंडचे. पहिली झाली इक्विटी, मग त्याच्यानंतर हायब्रिड, डेट, सोल्युशन ओरिएंटेड आणि अदर्स. मग आता आपण ह्याच्यामध्ये पण अजून क्लासिफिकेशन्स आहे. जर आपण चेक केलं तर इक्विटीमध्ये 10 क्लासिफिकेशन्स आहे. म्हणजे लार्ज कॅप फंड झाले, मिड कॅप, स्मॉल कॅप, व्हॅल्यू फंड, थीमॅटिक फंड, सेक्टर फंड, हे असे फंड्स आहे. हायब्रिडमध्ये आलो की कन्झर्वेटिव्ह हायब्रिड, ॲग्रेसिव्ह हायब्रिड झाले, मल्टी ॲसेट, मग परत इक्विटी सेव्हिंग्स, हे हायब्रिडमध्ये. तुम्ही डेटमध्ये आले की लिक्विड फंड्स आले,
शॉर्ट टर्म सेव्हिंग्स फंड, लॉंग टर्म सेव्हिंग्स फंड्स, हे असे टोटल 36 कॅटेगरी आहे. ओके. आणि ह्या 36 कॅटेगरीमध्ये आजच्या डेटला मोर दॅन 3000 फंड्स आहे. हो. तर अशी एवढी ब्रॉड कॅटेगरी आहे म्युच्युअल फंड्सची. तर मग आता जर कोणाला इन्व्हेस्ट करायचं आहे तर मग त्यांनी आपली रिस्क किती आहे, आपण किती रिस्क घेऊ शकतो, किंवा आपल्याला किती टाईमसाठी इन्व्हेस्ट करायचं आहे, ह्याचा सगळा विचार करून आपल्याला सुटेबल कोणती ॲसेट क्लास आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मला शॉर्ट टर्मसाठीच करायचं आहे, की मला पुढच्या 1-2 वर्षात मला घरासाठी प्लॅन करायचं आहे, तर मग मी त्यावेळेस स्मॉल कॅपमध्ये नाही इन्व्हेस्ट करू शकत, बरोबर. कारण की ते खूप रिस्की आहे. मग त्याच्यावेळेस मी हायब्रिडमध्ये जाऊ शकतो किंवा डेटमध्ये जाऊ शकतो, जिथं माझं कॅपिटल प्रिझर्व राहील, रिटर्न्स थोडेफार येतील. म्हणजे रिस्क अँड रिटर्न्स हँड इन हँड जातं, की जर तुम्हाला टाईम आहे, ड्युरेशन आहे, तर तुम्ही जास्त रिस्क पण घेऊ शकता. जर तुम्ही जास्त रिस्क घेतली तर रिटर्न्स पण जास्त आहे. आणि बरोबर. जर तुम्हाला एकदम सेफली खेळायचं आहे, कॅपिटल प्रोटेक्शन तुमचा गोल आहे आणि तुम्हाला लगेचच पैसे हो, लागणार हो, आहे, हो. तर मग तुम्ही डेट फंडमध्ये जाऊ शकता. हो. बरोबर. अर्थातच जसं तुम्ही सांगितलं की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, बरोबर. बरोबर. काय इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे? आता बघा, प्रत्येकाचे गोल्स असतात. आपल्याला पुढे जाऊन काही ना काही, म्हणजे आता जर एखादा मॅरिड मॅन आहे, त्याचे गोल्स असतात की त्याचं पुढं मुलांचं शिक्षण वगैरे झालं पाहिजे, त्याला पुढं घर घ्यायचं असतं, गाडी घ्यायची असती. आता सगळेच पैसे तर आपण काम करून नाही कमवू शकत, आपण आपल्या पैशाला पण कामी लावलं पाहिजे. तर मग आता जर आपल्या पैशाला कामी लावायचे तर मग त्याच्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला लागते. कारण की त्याच्याशिवाय, म्हणजे जर एखाद्या माणसाला पैसे कमवायचे तर माझ्या मते 2च ऑप्शन आहे. एक तर तुम्ही बिझनेस करा किंवा तुम्ही बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करा. जर आता बिझनेस करता येत नाहीये फॉर एनी रिझन, की तुमचा जॉब वगैरे आहे, तर मग तुम्ही ते पैसे बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. मग त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन म्युच्युअल फंड आहे, की ज्याच्यात तुम्ही इन्व्हेस्ट करता आणि तुमचे पैसे ग्रो होत राहतात. बरोबर. मी पण सध्या काही फोनवरती ॲप आहेत, त्या ॲपमधून स्टॉक मार्केट असो, SIP असो, म्युच्युअल फंड याबद्दल थोडीफार माहिती घ्यायचा प्रयत्न करतो. तिथं बऱ्याच वेगवेगळ्या कंपनी येतात, जसं की भारतामधले ट्रेंडिंग कंपनी पाहायला गेले तर झोमॅटो आहे, परत टाटा आहे, अशा रिलायन्स, अशा वेगवेगळ्या कंपन्या मी पाहत असतो, बरोबर. पण काय होतं ना, एवढ्या कंपन्या रिटर्न्स पण त्या अपेक्षित तिथं असतात. 25%, 30%, 20% असे काही काही रिटर्न्स असतात. बरोबर. काय सांगताल, रिटर्नची अपेक्षा SIP केल्यानंतर काय ठेवली पाहिजे? तर रिटर्न्सच्या अपेक्षा बघा, जर आता मी इक्विटी फंड्सला घेऊन सांगतो, इक्विटी फंड्समध्ये जर आपण इन्व्हेस्ट करतोय तर तुम्ही साधारणपणे 12 ते 15% रिटर्न एक्सपेक्टेड केले पाहिजे. जास्त करून फायदा नाहीये, कारण की मार्केट दरवर्षी तुम्हाला 20-25% नाही देणार. आता फंड्स तुम्हाला दिसतात की लास्ट 3 इयर्स रिटर्न 25 आहे, 45 आहे, पण ते लास्ट 3 वर्षाचा रिटर्न आहे. आता पुढे देईल की नाही ते सांगता येत नाही, आणि मार्केट दरवर्षीच 20-25% नाही पडत. आता तुम्ही लास्ट इयर एक्झाम्पल घेतलं असेल, 20% वाढलं, यावर्षी नेगेटिव्ह रिटर्न्स चालू झाले, म्हणजे 2 वर्षाचा रिटर्न्स ॲव्हरेज काढला तर 12% आला. तर मग असंही होतं की मार्केट तुम्हाला 10 ते 15 ह्यामध्येच रिटर्न्स देणार आहे, त्याच्यामुळे जास्त लालचमध्ये जाऊन काय फायदा नाही. असेल जे अर्थातच आपण पुढील मुद्द्यावरती येऊ आपल्या. म्युच्युअल फंड मध्ये एखाद्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल, कसं होतं ना की काही व्यवसायात डेली पैसा येत असतो आणि काही व्यवसायांमध्ये मंथली म्हणू शकतो, किंवा जॉब करणारे काही व्यक्ती असतात त्यांना मंथली पैसे येत असतात, बरोबर. कमीत कमी किती अमाऊंटने SIP ची सुरुवात करणं गरजेचं आहे? कमीत कमी SIP ती तुमच्या गोल्सच्या हिशोबाने केले पाहिजे. की आता जर माझा गोल आहे की मला 10 वर्षात 10 CR रुपीज पाहिजे माझ्या रिटायरमेंटसाठी किंवा माझ्या XYZ गोलसाठी, तर मग तुम्ही त्या गोलला कन्सिडर करून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आता सेबीने तर नवीन स्टार्ट केलंय की तुम्ही 100 रुपीज पासून पण SIP चालू करू शकता. म्हणजे आता माझे एक क्लायंट आहे की त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरची, परत त्यांच्या घरी जी कामवाली मावशी आहे त्यांची सुद्धा SIP चालू केली आहे. म्हणजे ते मावशी सुद्धा 300 रुपयाची SIP करतात. बरोबर. आता हे गव्हर्नमेंटच इनिशिएटिव्ह घेत आहे की तुम्ही सगळ्यांनी, म्हणजे जेवढे पण आपले नागरिक आहे सगळ्यांनी SIP मध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे. तर मग त्या हिशोबाने तुम्ही इन्व्हेस्ट केले पाहिजे की तुमचा गोल काय आहे. बरोबर. अर्थात पैसा म्हटलं की काही तिथे निगेटिव्ह गोष्टी पण आहेत, काही पॉझिटिव्ह गोष्टी पण आपण म्हणू शकतो, बरोबर. पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे तर पैसा डबल झाला पाहिजे अशीच प्रत्येकाची अपेक्षा असते, बरोबर. त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं की किती पर्सेंटेज असतात किंवा किती अमाऊंट पासून इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. पण सेफ्टी आणि सुरक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही काय सल्ला देताल की SIP मध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असाल पहिल्यांदा, कोणत्या कंपनीवरती विश्वास ठेवला पाहिजे किंवा त्याच्या व्यतिरिक्त कशा प्रकारे सुरुवात केली पाहिजे? आता म्युच्युअल फंड जर बघितलं तर हे सगळ्यात ट्रान्सपरंट आणि मोस्ट ट्रस्टेड इन्व्हेस्टमेंट टूल आहे. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्ट करता तर तुमचे पैसे मेन म्हणजे डायव्हर्सिफाय होतात की वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये किंवा वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये इन्व्हेस्ट होतात.
त्याच्यानंतर सेबी आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, एम्फी असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया, हे सगळं त्याच्यावरती लक्ष देतात. आता 1963 पासून फर्स्ट टाईम इंडियामध्ये म्युच्युअल फंड स्टार्ट झालं. तर आत्तापर्यंत तर असा एकही इन्व्हेस्टर नाही की ज्याच्यासोबत फ्रॉड झाला आहे किंवा ज्याचे पैसे बुडालेत आत्तापर्यंत. तर मग हे म्युच्युअल फंडचं आहे की तुम्हाला तुमचे पैसे सेफ राहतात. रिस्क तर आहे, शॉर्ट टर्म व्हॉलेटिलिटी ही रिस्क आहे की आता जर तुम्ही आज इन्व्हेस्ट केले आणि लगेच पुढच्या महिन्यात मार्केट पडूही शकतं किंवा मार्केट व्हॉलेटाईल असतं की आज उद्या आज वरती उद्या खाली, हे अपडाऊन चालू असतात. पण लाँग रनमध्ये जर आपण बघितलं आफ्टर 3 इयर्स 5 इयर्स तर तुमचे नक्कीच तुम्हाला FD पेक्षा तर नक्कीच चांगले रिटर्न्स मिळतात. हो, बरोबर. बऱ्याच वेळा काय होतं ना की एक रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणतो आपण, किंवा असं की आयुष्याच्या 50 नंतर 60 नंतर आपण आपले पैसे योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट केले पाहिजेत, किंवा त्या टाइमला आपल्या यंग वयामध्ये किंवा आपल्या वाढीच्या वयामध्ये आपण काही पैशांची सेव्हिंग करतो, त्यावेळेस म्हातारपणी त्या पैशांचा चांगला उपयोग झाला पाहिजे असं आपण नेहमी म्हणतो, बरोबर? काय सांगताल तुम्ही, तुमच्याकडे कोणते असे काही प्लॅन्स आहेत जे रिटायरमेंट नंतर उपयोगी पडू शकतात? आता बघा, रिटायर ज्यावेळेस माणूस होतो तर रिटायरमेंट नंतर काय असतं की त्यांना एक स्टेडी इन्कम आली पाहिजे की आता आपण रिटायर झालोय, आपलं काम वगैरे सगळं झालंय, आपल्याला न काम करता एक इन्कम सोर्स आला पाहिजे, जेणेकरून आपण आपलं रिटायरमेंटच्या नंतरचं आयुष्य हे एकदम चांगल्या प्रकारे हॅपीली जगू शकतो. तर मग त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात बेस्ट ऑप्शन SWP आहे, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. आता मी माझ्या क्लायंटचं एक सांगतो की आत्ताच एक 6 महिने झाले असतील, एक क्लायंट आहे आमचे, तर ते रिटायर झाले. तर मग त्यांना रिटायरमेंटला अमाऊंट भेटली, एक लमसम अमाऊंट 75 lakhs रुपीज त्यांना अमाऊंट भेटली. तर मग त्यांचे आता जे कलिग्स होते किंवा मित्र वगैरे, मग ते त्यांना सल्ले द्यायला चालू झाले की तू इकडे इन्व्हेस्ट कर, तू फ्लॅट घे. कोण म्हणलं की खराडीमध्ये फ्लॅट घे, 70-75 लाखपर्यंत फ्लॅट भेटेल चांगला, 25,000 रुपये दर महिना भाडंही चालू होईल. तर मग त्यांना म्हणलो असलं काही करू नका, तुम्ही 70 लाख घ्या, म्युच्युअल फंडमध्ये टाका आणि हे 5 लाख घ्या आणि तुम्ही आणि काकू युरोप ट्रिपला जावा फिरायला. मग ते 5 लाख घेऊन फिरायला जावा आणि 70 लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये टाकू आपण आणि त्याच्यातून SWP स्टार्ट करू. तिथे तुम्हाला किती भेटत होते? 25,000 रुपये. इथे मी तुम्हाला 50,000ची SWP देतो की दर महिना तुम्हाला सेम तारखेला, आता तुम्ही जर बोलले की मला 1 तारखेला पैसे आले पाहिजे, न काय करता तुमच्या अकाउंटला 50,000 रुपये क्रेडिट होतील. हो, शिवाय ते 70 लाख रुपये जे इन्व्हेस्ट केले तेही वाढत राहतील. मग अजून काय पाहिजे? बरोबर. आता म्हणजे आता रिटायर झालेत ते, आता रिटायरमेंटमध्ये काय आहे की मला काही काम वगैरे केलं नाही पाहिजे. पण आता मग त्या वयात थोडी ना हे करणार की जाऊन भाडेकरी बघा, मग परत ते फ्लॅट नीट आहे का, मग परत त्याचं मेंटेनन्स आला, त्याच्या सोसायटीची मीटिंग आली, हे सगळं कोण करत बसणार ना. रिटायरमेंट नंतर आपल्याला एकदम आलिशान पाहिजे की घर बसल्या आपल्याला एक अमाऊंट आली पाहिजे. तर मग त्याच्यासाठी SWP सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही न काय करता 1 तारखेला तुमच्या अकाउंटला ती अमाऊंट येत राहील. ओके. जसं मी पण पहिल्यांदाच ही संकल्पना ऐकतो, SWP, बरोबर. SWP म्हणजे काय? SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. ओके. की तुम्ही एखादी लमसम अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केली, त्याच्यातून तुम्हाला मंथली एक विड्रॉल स्टार्ट होतो, जे की तुमच्या डायरेक्ट अकाउंटला क्रेडिट होतो. ओके. आता मी या क्लायंटचं उदाहरण दिलं, तर मग त्यांनी आता 50,000 रुपयाची SWP चालू केली, साधारणपणे 6 महिने चालू झालेत. तर आता पुढचे 20 वर्ष जरी ते SWP घेत राहिले, म्हणजे महिन्याला 50,000 येतात, वर्षाला किती झाले? 6 लाख रुपये झाले, बरोबर. 20 वर्ष जरी त्यांनी पैसे काढले, म्हणजे 1,20,00,000 रुपये काढून सुद्धा त्या 70 लाखाची व्हॅल्यू जवळपास 1.5 करोडच्या आसपास होती. अर्थातच. म्हणजे 70 लाख इन्व्हेस्ट करून 1,20,00,000 रुपये विड्रॉ करूनही 1.5 करोड रुपये अकाउंटला राहतात त्यांचे. बरोबर. अर्थातच म्युच्युअल फंड असो किंवा SIP किंवा स्टॉक मार्केट असो, बरोबर, ह्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतो, बरोबर, कोणत्या गोष्टींची प्रिकॉशन म्हणू शकतो आपण, कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे? आता बघा, इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी 3 गोष्टी तुमच्याकडे पाहिजे. एक म्हणजे असं नाही की फक्त म्युच्युअल फंडमध्ये, कुठेही इन्व्हेस्ट करायच्या आधी तुमच्याकडे या 3 गोष्टी पाहिजे. फर्स्ट म्हणजे इमर्जन्सी फंड, की तुमच्याकडे ॲटलिस्ट 3 to 6 मंथ्सचा इमर्जन्सी फंड हवा आहे. आता लेट्स से माझ्या महिन्याचा खर्च आहे 50,000 रुपये, तर 3 ते 6 महिन्याचे म्हणजे 1.5 ते 3 लाख रुपये माझ्या सेव्हिंग अकाउंट्सला किंवा लिक्विड फंड्सला हे पाहिजे. म्हणजे तिथून मी ॲटलिस्ट मिनिमम 1 दिवसात किंवा इझिली ते पैसे काढू शकतो. ओके. हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स पाहिजे, की तुम्ही इन्व्हेस्ट करायच्या आधी हेल्थ इन्शुरन्स काढून ठेवा. कारण कसं आहे की आता जरी आपण 10,000ची SIP स्टार्ट केली,
ठीक आहे. आता आपण ती SIP करतोय 2 वर्षासाठी. 2 वर्षात आपण 2,40,000 भरले. त्याचे 3 लाख झाले. पण जर काय मेडिकल इमर्जन्सी आली, तर मग त्यावेळेस ते हॉस्पिटलचं बिल येतं. आता बिल तर आपल्या हातात नसतं किती येणार. ते 3 लाख आलं, 5 लाख आलं, मग त्यावेळेस आपल्याला सगळे पैसे काढावे लागणार. मग त्याच्यापेक्षा तुम्ही आधी हेल्थ इन्शुरन्स काढा. म्हणजे काय होतं, एक सेफ्टी नेट तयार होतं, की कितीही काही झालं तरी माझ्या इन्व्हेस्टमेंटला धक्का नाही लागणार. जे की मी लॉंग टर्मसाठी केली आहे, तर मग त्याला काय धक्का न लागता आपला इन्शुरन्स आपल्या मेडिकल हॉस्पिटलचं बिल कव्हर करेल. बरोबर. आणि बऱ्याच वेळा काय होतं ना, की स्टॉक मार्केट म्हटलं की थोडं पैसे जाण्याची पण शक्यता असते. बरोबर. नाही म्हणू शकत नाही आपण. जे फॅक्ट आहे तो आहेच. हो. बरोबर. पैसा स्टॉक मार्केट असू किंवा म्युच्युअल फंड, बरोबर, ह्यामधून जर पैसा जात असेल म्हणजे लॉस होत असेल, तर ह्या गोष्टींची कशी काळजी घेतली पाहिजे? आता ह्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे, की डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. ओके. तुम्ही सगळेच पैसे स्टॉक मार्केटमध्ये नका टाकू. डायव्हर्सिफिकेशन पाहिजे किंवा ॲसेट ॲलोकेशन म्हणतो आपण त्याला, की ॲसेट ॲलोकेशन हवं आहे, हो. की तुमच्याकडे इक्विटी पण पाहिजे, तुमच्याकडे डेट पण पाहिजे, डेट म्हणजे फिक्स्ड इन्कम वगैरे, हो. तुमच्याकडे गोल्ड पण पाहिजे, तुमच्याकडे रिअल इस्टेट पण पाहिजे. आता आपलं मेन मोटिव्ह काय असते इन्व्हेस्ट करताना, की आपल्याला रिटर्न्स चांगले आले पाहिजे. बरोबर, की रिटर्न्स चांगले आले पाहिजे आणि दुसरं म्हणजे कॅपिटल सेफ राहिलं पाहिजे. तर मग त्याच्यासाठी तुम्ही ॲसेट ॲलोकेशन केलं पाहिजे. कारण कसं होतं, आता मार्केट दरवर्षी तर वाढत नाही राहत. स्टॉक मार्केट म्हणल्यावर लॉसही होतो, शॉर्ट टर्ममध्ये मार्केट पडतं पण ज्यावेळेस मार्केट तुम्हाला रिटर्न देत नाहीये, त्यावेळेस तुमच्याकडे गोल्ड आणि FD आहे, जी तुम्हाला रिटर्न देते. त्याच्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ तर स्टेबल राहतो किंवा वाढत राहतो. आणि ज्यावेळेस मार्केट चांगलं करेल, त्यावेळेस मग मार्केटमधून रिटर्न येतील. त्याच्यामुळे तुमचं प्रॉपर एक ॲसेट ॲलोकेशन पाहिजे, की जिथे तुमचे सगळीकडे पैसे हवेत. बरोबर. मी थोडंसं ह्यालाच घेऊन काही सिमिलर प्रश्न घेतो. बरोबर. तुम्ही एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. बरोबर. म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडे SIP किंवा FD किंवा आपण स्टॉकसाठी इन्व्हेस्टमेंट करत असेल तुमच्या गायडन्स अंडर, तर काय त्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो? फायदा कसा होतो, की आता मी तुम्हाला बोललो, की आजपर्यंत 3,000 पेक्षा जास्त फंड्स आहे. बरोबर. आता हे फक्त म्युच्युअल फंडमध्ये झाले. स्टॉक्स पण खूप सारे, 5,000 पेक्षा जास्त स्टॉक्स आहे. मग परत गोल्ड आलं, बॉन्ड्स आले, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आले, पोस्ट ऑफिसच्या स्कीम आल्या. हे एवढे सगळे ऑप्शन्स आहे. आता एक माणूस एवढं सगळं नाही करू शकत, की त्याच्याकडे त्याची सॅलरी आहे, त्याचा जॉब चालू आहे, त्याचा बिझनेस आहे, त्याचं घर बघायचं आहे. सगळं बघून तो त्याची इन्व्हेस्टमेंट मॅनेज नाही करू शकत. त्याच्यामुळे त्याला एक ॲडवायझर पाहिजे, जो त्याचे पैसे मॅनेज करेल, की कुठे इन्व्हेस्ट करायचे, काय करायचे. मग तो रोल एक ॲडवायझर करतो. म्हणजे जसं आपण महाभारतात बघितलं, की श्रीकृष्ण अर्जुनचा सारथी होते. तर मग त्यांनी आता अर्जुनकडे सगळं काही होतं, पण त्याचा मेंटली तो थोडा डिस्टर्ब झाला होता, की आता माझेच घरातले समोर आहे, तर मी कसं मॅनेज करू, किंवा तो कन्फ्यूज होता. तर मग तसंच आहे, की एक ॲडवायझर एक सारथीसारखा आहे, की जो तुम्हाला चांगली वाट दाखवेल, की कुठे इन्व्हेस्ट करायचं, काय करायचं, आणि तुम्हाला चांगले रिटर्न्स देईल. बरोबर. म्हणजे तुम्ही फोकस करायचं, की तुमचे जी तुमची ॲक्टिव्ह इन्कम आहे, लेट्स से माझा जॉब आहे, तर त्याच्यातून मी किती जास्त पैसे कमवू शकतो, आणि मग ते कमवलेले पैसे कसे वाढवायचे ते काम आमचं, की ॲडवायझर तुम्हाला ते बरोबर चांगलं सांगेल. प्रॉस्पेरा वेल्थ जी तुमची कंपनी आहे, ह्याबद्दल काय सांगता येईल? कशा पद्धतीने तुम्ही काम करता, किंवा जर कोणाला तुमच्या कंपनी अंडर त्यांचा पोर्टफोलिओ बिल्ड करायचा असेल, स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, त्यांनी तुम्हाला कसं संपर्क साधला पाहिजे? ठीक आहे. आता प्रॉस्पेरा वेल्थमध्ये आम्ही काय करतो, की इंडिव्हिज्युअल्स असू, फॅमिली असू किंवा कंपनीज असू, तर त्यांची आम्ही इन्व्हेस्टमेंट मॅनेज करतो, की त्यांनी त्यांच्या रिस्क ॲपेटाईटनुसार किंवा त्यांचा टाईम पिरियड काय आहे किंवा त्यांचे गोल्स काय, त्या हिशोबाने त्यांनी कोणत्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे, कसे रिटर्न्स चांगले येतील, कसं ॲसेट ॲलोकेशन करायचं, हे सगळं प्लॅन आम्ही करून देतो. की लेट्स से आता एक यंग क्लायंट आहे, की त्याचं नुकतंच लग्न झालंय, मग त्याला त्याच्या बाळाच्या एज्युकेशनसाठी करायचंय, इन द सेम टाइम त्याचं लोन पण चालू आहे, होम लोन, मग परत त्याचे बाकी पण एक्सपेन्सेस आहे. मग तो प्रॉपर वेल्थ प्लॅन कसं करणार, तर मग आम्ही त्याचं प्रॉपर वेल्थ प्लॅनिंग करून देतो, की ही तुझी इन्कम आहे आणि हे एक्सपेन्सेस आहे. मग त्या हिशोबाने फ्युचर गोल्स कसे आपण अचीव्ह करू शकतो, तर मग हे आम्ही प्रॉपर प्लॅन करून देतो. जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल आमच्या थ्रू, की तुम्हाला पण प्रॉपर तुमचा वेल्थ प्लॅन बनवायचा आहे, की तुम्ही कन्फ्युज्ड आहे की कुठे इन्व्हेस्ट करायचे, कसे रिटर्न्स येतील, तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा व्हॉट्सअप नंबर पण आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा मेल ID आहे info@prosperawealth.in, किंवा आमचा इंस्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन आहे prosperawealth.in नावाने, तुम्ही त्यालाही व्हिजिट करू शकता. बरोबर. अर्थातच हर्षलजी फार सरळ आणि सोप्या भाषेत SIP असू किंवा FD असू किंवा स्टॉक मार्केट असू, बरोबर,
ह्यामध्ये पहिलं पाऊल कसं टाकलं पाहिजे याबद्दल तुम्ही फार छान प्रकारे माहिती आज द एके टॉकच्या मंचावरती तुम्ही सांगितली. शॉर्ट अँड क्लीन पॉडकास्ट मी म्हणू शकतो आणि फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मला आवडेल भविष्यात परत तुमच्याबरोबर अजून एक पॉडकास्ट Yes. करायला. लवकरच आपण एक नवीन एक छान स्टॉक मार्केटवरती पण पुन्हा एकदा एक पॉडकास्ट नक्की. करू. आणि द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्टच्या मंचावरती आज तुम्ही आला त्यासाठी खूप सारे आभार तुमचे आणि तुमच्या कंपनीसाठी आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू.